मुलगा आणि वडील यांच्या वयाच्या सरासरीवरती अंकगणितामध्ये भरपूर प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यातीलच हा एक प्रकारचा आहे. पण याच्यामध्ये आपण सूत्र न वापरता फक्त गणित समजून घेऊन हे प्रश्न कसा सोडवू शकतो ते आपण बघणार आहे. प्रश्न पाहूयात काय. मुलगा आणि त्याचे वडील यांच्या आजच्या वयाची सरासरी 25 वर्ष आहे. जर त्यांच्या वयाची सरासरी 25 असेल तर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती असणार आहे? कारण ते वडील आणि मुलगा हे 2 जण आहेत. त्याच्यामुळे त्यांचे काय करणार आपण 25 ला 2 ने गुणणार म्हणजेच किती येणार? 50 वर्ष ही त्यांच्या वयाची बेरीज असणार आहे. बरोबर आहे. मग 7 वर्षानंतरनं मुलाचे वय 17 वर्ष होईल. 7 वर्षानंतरनं 17 वर्ष होईल. म्हणजे आजचं त्याचं वय किती असणार आहे? तर ते असणार आहे 10 वर्ष. बरोबर आहे. मग जर 50 मध्ये जर त्याचं 10 वय आजचं आहे, तर वडिलांचं वय किती राहिलं? तर वडिलांचं वय राहिलं 40. कारण 50 अधिक 40 बरोबर 10 अधिक 40 बरोबर 50. बरोबर आहे. मग आपल्याला काय विचारलंय? 10 वर्षानंतरनं त्याचे वडिलांचे वय किती होईल? जर त्याच्या वडिलांचे आजचे वय 40 आहे, तर 10 वर्षानंतर त्याच्या वडिलांचे वय किती होणार? तर ते होणार 50 वर्ष. जे की आहे आपलं ऑप्शन क्रमांक 3 आहे.